संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यामध्ये दाखल झालेली आहे आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या वतीने खरं तर वारकऱ्यांसाठी जे पायी वारी करतात अशांसाठी खरं तर वैद्यकीय सेवा जी आहे ती खरं तर या ठिकाणी पुरवली जाते। या ट्रस्टचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत आणि जे सेवा या ठिकाणी देत आहेत ते डॉक्टर देखील आपल्या सोबत आहे। नेमकी भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या वतीने अशा पद्धतीने ही सेवा यंदाच्या वर्षी सुरू करण्यात आलेली आहे। डॉक्टर काय सांगाल, यंदा या वैद्यकीय सेवेमध्ये आपण जे भाविक आणि वारकरी येत आहेत त्यांच्यासाठी काय सेवा जी आहे वैद्यकीय याच्यामध्ये आपण उपलब्ध करून देतो? रामकृष्ण हरी, मी डॉक्टर कैलास जवादे, मी दोस्त मुंबई या संस्थेचा संस्थापक आहे आणि गेली 10 वर्ष आम्ही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती संस्थेसोबत जोडलेले आहोत आणि या ठिकाणी आरोग्य सेवा, चरण सेवा आणि अवयवदानाविषयी जनजागृती असे 3 प्रकारचे उपक्रम आम्ही वारीमध्ये राबवत असतो। आरोग्य सेवा आज या ठिकाणी सकाळपासून चालू करण्यात आलेली आहे। बरेचसे वारकरी जे चालत इथपर्यंत येतात त्यांचे पाय दुखत असतात, त्यांच्यासाठी चरण सेवा दिली जाते। बऱ्याच जणांना या मागच्या 2-3 दिवसात जो पाऊस झालेला आहे त्यामुळे काही जणांना हगवणीचा त्रास सुरू झालेला आहे, काही जणांना सर्दीचा त्रास, डोकेदुखीचा त्रास सुरू झालेला आहे। अशा लोकांना आम्ही मेडिसिन्स देऊन त्यांना या औषधी देऊन त्यांना उपचार देतो आणि त्याचा खूप चांगला उपयोग होताना दिसत असतो। सर, ही सेवा जी आहे ती पंढरपूर पर्यंत आपण देणार आहोत का? हो, ही आम्ही सुरुवात आमची मुंबईमधून होते, त्यानंतर इथून पुण्यातील सुरुवात आमची या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या इथून होते आणि इथून आम्ही जेजुरीपर्यंत माऊलींच्या पालखीसोबत असतो। तिथून पुढे आम्ही तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत जॉईन करतो आणि पंढरपूरपर्यंत ही सेवा आमची चालू असते। अवयवदान, जनजागृती यासोबत चालू असते। पथनाट्य, भारूड अशा विविध माध्यमातून आमची 30 विद्यार्थ्यांची टीम असते आणि हे टीम पथनाट्य सादर करतात। पथनाट्य सादर केल्यानंतर वारकऱ्यांना अवयवदानाविषयी माहिती देतात आणि ज्यांना कुणाला इच्छा असेल त्यांना शासनाचं जे नोटोचं जी साईट आहे ज्याच्यामध्ये QR कोड आहे, या QR कोडच्या माध्यमातून ज्यांना कुणाला अवयवदानाचा संकल्प करायचा आहे त्यांना अवयवदानाच्या संकल्पासाठी आम्ही मदत करतो। श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे विश्वस्त आपल्या सोबत आहेत, काय सांगाल, यंदाच्या वर्षी आपण इथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी ही सेवा खरं तर या डॉक्टरांच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देतोय? जसं डॉक्टरांनी सांगितलं, गेले 10 वर्ष आम्ही ही सेवा लोकांना उपलब्ध करून देतोय। यावर्षी आपण जाणवतं की पालखीच्या आधी पाऊस झालाय आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना, वारकऱ्यांना त्रास होतोय। काही लोकांना ताप आलाय, खोकला, सर्दी, तर ही असे वारकरी आम्हाला यावेळेला जास्त सापडले आणि त्यांना आपण इकडे औषधं उपलब्ध करून देतोय। एक मोठा त्यांना फायदा होतोय या निमित्तानं। काय सांगाल, कशा पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी वारकऱ्यांकडून दिला जातोय आणि वारकरी ज्यावेळेस ही सगळी सेवा करून झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला येऊन भेटतात त्यावेळेस त्यांच्या काय प्रतिक्रिया असतात? आता यावर्षी जी वारकरी इथे आलेत आणि आपण त्यांना औषधं देतोय, तर हे औषधं ते अगदी काळजीपूर्वक ऐकून घेतात की कसं घ्यायचं वगैरे। म्हणजे नक्कीच आपण सांगतो त्याप्रमाणे ते प्रिस्क्राईब केले त्याप्रमाणे ते औषधं घेणार। आणि आता जी चरणसेवा आपण इथे बघतो जी चालू आहे ते पाय मॉलिश केल्यानंतर जे त्यांचे प्रतिक्रिया आहेत त्या ऐकण्यासारख्या आहेत की त्यांना इतकं रिलीफ मिळतं। अजून त्यांना पुढे बरेच साधारण कमीत कमी 200 किलोमीटर तरी जायचं आहे, तर ह्या सेवेने त्यांचा नक्कीच फायदा होतो। ते त्यांच्याकडनं ऐकण्यासारखं असतं आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे भाव येतात की नाही, अरे रिलीफ मिळालंय, हे बघितल्यावर आम्हालाही समाधान होतं। खूप खूप धन्यवाद सर या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहिलं की श्रीमंत भाऊसाहेब रंगारीच्या गणपती ट्रस्टच्या वतीने यंदा या वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सेवा जी आहे ती या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। विश्वजित भालेराव, बखर लाईव्ह, पुणे। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।